एक वेगळी मजा आहे. प्रत्येक टीमची स्टारकास्ट आपण जबरदस्त पाहायला मिळतोय, त्यामुळे एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर जर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत ISPL विजेता संगनायक आणि ISPLच्या पहिल्या पर्वातील बेस्ट बॅटर शिवडी मुंबईचा सुपरस्टार बॅटिंगसाठी प्रथमेश पवार नाणा, तर ठाण्याचा वेग रवी बुंबक यांना मात्र आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. प्रथमेश पवार नाणा आणि जोडीला जर पाहिलं तर विशारद पगारे हे जोडी आपल्याला पाहायला मिळते. लालबागचा एक युवा खेळाडू विशारद पगारे, तर गोलंदाजीसाठी ठाण्याचा वर्तक नगरचा वेगवान गोलंदाज रवी बुंबक यांना आपण पाहतोय. ओहो, आणखीन एक बॉल अँगल बनवतोय, निर्धाव येताना पाहायला मिळतोय. सुरुवात जर पाहिलं तर रवी बुंबकने चांगली केली आहे. गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील झाली होती आणि तेच रवी बुंबक सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. समोर प्रथमेश पवार नाणा. ओहो, या वेळेला स्ट्रोक खेळलाय दर्जेदार प्रथमेश पवार नाणा, ब्रँडेड फटका, षटकार. धन्यवाद डीजे नाना. आणखीन एक, पहिले दोन बॉल जर पाहिलं तर बॉलरचे होते आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बोलबाला नाना नाना नाना, षटकार. इकडे जर पाहिलं तर बॅक टू बॅक दोन बॉलवर दोन षटकार, टायमिंगचा बादशहा असं देखील नानाला म्हटलं जातं. यावेळेला टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. मिड विकेटच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. तिकडे जर पाहिलं तर एक धाव घेतली गेली आहे आणि धावसंख्या 13 वर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक सुरू आहे. दोन मोठ्या टीम एकमेकांच्या विरुद्ध. पहा, ISPLचे दोन कॅप्टन एकमेकांच्या विरुद्ध आहेत. चेन्नई सिंगमचे कॅप्टन सुमित ढेकळे आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला कलकत्ता टीमचे कॅप्टन प्रथमेश पवार नाणा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीसाठी रवी बुंबक. 13 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला विशारद पगारे यांच्या बॅटमधून आलेला फटका मिड विकेटच्या दिशेने जाईल. नानाने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा प्रथमेश यांनी आणि तिकडे 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते ती पहिल्या षटकामध्ये 15 धावा धावफलकावर. सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर धावसंख्या थोडीशी संत येत होत्या, परंतु दुपारनंतर जर पाहिलं तर वातावरण आता तापलंय आणि धावा येत आहेत. यस, टीमला आपण त्याच पाहतोय. या ठिकाणी विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली त्याचंच गाणं देखील आपण पाहतोय. प्रथमेश पाटील यांनी संघ मात्र एक मिनिट थांबायचंय. अक्षय पवार इकडे संपर्क साधायचा आहे. चला मॅच सुरू करायची. थोडीशी शंका होती, शंकेचं निरसन झालं आणि मॅचला आता सुरुवात करायची आहे. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली टीम पाहायला मिळते आपल्याला.
ज्यामध्ये आपण सलामीची जोडी विशारद पगारे आणि प्रथमेश पवार नाण्याला पाहतोय. राहुल जोगाडिया आणखीन एक बिग हिट. काय टायमिंग आहे. लांब 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 षटकार. प्रथमेश पवार नाणा टिपिकल म्हणजे पारंपरिक क्रिकेट खेळतात, मेरिटवर क्रिकेट खेळतात, टायमिंग त्यांचं पाहण्यासारखं असतं आणि इकडे दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. आज जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर आमच्या जुन्नर प्रीमियर लीगचे ओनर निलेश जाधव आणि प्रमोद डेरे ज्यांनी नेरूळच्या 2 स्थानिक खेळाडूंना राहुल आणि सिद्धेश या दोघांना संधी दिली तेही येत आहेत. तर इकडे जर पाहिलं तर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. 21 धावांवर जाताना पाहायला मिळेल. प्रथमेश पवार नाणाच्या बॅटिंगचा बोलबाला आहे. राहुलकडे फिरकी आहे आणि तेच राहुल गोलंदाजीसाठी. आणखीन एक. या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय आणि पुन्हा एकदा बॉल सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. नानाचा क्लास सध्या आपण पाहतोय. यावेळेला हुक उसळी होती, हुक केलाय आणि रिझल्ट जर पाहिलं तर तोच 6 वाला षटकार. षटकार. प्रथमेश पवार नाणा लगातारचे 3 षटकार देखील या ठिकाणी खेळतायत आणि चर्चा सुरू झाली आहे प्रथमेश पवार यांची. तंत्रशुद्ध फलंदाजीला मात्र या ठिकाणी आक्रमकतेची जोड पाहायला मिळते. आणखीन एक. याही वेळेला बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. 6 षटकार. प्रथमेश पवार नाणा शो सध्या सुरू आहे आणि इकडे पाहतोय आपण जबरदस्त बॅटिंग त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. लगातारचा 4था षटकार प्रथमेश पवार यांच्या बॅटमधून. यावेळेला तेवढा टायमिंग नाहीये परंतु बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. राहुल विरुद्ध मोर्चा खोललाय प्रथमेश यांनी आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 40 धावा. दुसरीच ओव्हर सुरू आहे. 40 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली अर्थातच टीम रायगड आणि प्रथमेश पाटील आणि कंपनी या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर NSP ब्रह्मा म्हणजेच सिद्धेश भोसले आणि कंपनी आपल्याला पाहायला मिळते. विशारद पगारे बॅटिंगसाठी सध्या. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल सोडून दिला. पहा अंदाज घेतला. हा बॉल जास्त बाहेर आहे, सोडून दिलाय. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी कळवला जातोय. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 41 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. तिकडे फिल्डर आहेत आणि राहुल जोगाडिया यांना मात्र या षटकाच्या शेवटी यश मिळत आहे. पहिला धक्का बसतोय. विशारद आउट. धन्यवाद डीजे. तर पहिला धक्का बसतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर जरी विकेट आली असेल तर धावा चांगल्या झालेल्या आहेत. 41 धावा धावफलकावर आहेत.
पावसाळी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी नवी मुंबईमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक दाखल झाले आहेत. कुणी रायगडवरून आलंय, कुणी डोंबिवलीवरून आलंय, कुणी मुंबईवरून आलंय, कुणी ठाण्यावरून आलंय. प्रथमेश यांच्यासाठी जर पाहिलं तर आणखीन एक बॉल थोडासा कट होणारा होता आणि जो मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि लगेच स्पष्ट नाराजी देखील कळवली नाना यांनी. स्कोअर जर पाहिला तर या ठिकाणी 41 वर थांबलाय. ओव्हर नंबर 3. दोन्ही टीमची स्टारकास्ट मोठी आहे. आणखीन एक बॉल जो यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. बॉलला थोडंसं कट करतायत, त्याचा अंदाज मात्र लगातार नाही आलाय. सुनील चावरी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत प्रथमेश पवार यांच्या साथीला आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल मात्र रवी मुंबक यांनी खेळलेले आहेत. सुमितनी पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावर ठेवला आणि त्यांनी सुरुवात जर पाहिली तर खूप मागील षटकाप्रमाणे याही षटकात लगातार 2 निर्धाव चेंडू टाकलेत. परंतु यावेळेला फटका येताना पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी आपण पाहू शकता 1 धाव पूर्ण केली गेलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 42 धावा धाव फलकावर आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली खरी, परंतु या षटकात मात्र मोठा फटका अजूनपर्यंत आलेला नाहीये. रवी बुंबक पुन्हा एकदा बॉलिंगला आले आणि या षटकात चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते. नवी मुंबईचं हे रामलीला मैदान मात्र क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे. 12 महिने क्रिकेट असतं इकडे. माझ्या मते सगळ्यात जास्त वर्षात स्पर्धा ज्या ज्या मैदानात होतात ना महाराष्ट्रातल्या, त्यापैकी हे एक आहे. या वेळेला वेगवान बॉल ऑप्टमच्या बाहेर. सुनील चावरी यांना कळायला काही मार्ग नाहीये. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी केली जाते. गोलंदाज रवी बुंबक कमबॅक काय असतं ना ते या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. 42 वर धावसंख्या स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा सुनील चावरी या वेळेला बॅकफुटला गेले, कव्हर्सला बॉल उडवलाय आणि इकडे जर पाहिलं तर गॅप शोधण्यात यशस्वी राहिले. हा बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद. आपल्या मित्राच्या नावाने विक्रांत केने आपल्या मित्राच्या नावाने मात्र प्रथमेश पाटील यांनी बरीच वर्ष ही विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली टीम चालवली आणि पावसाळा म्हणा किंवा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात सारखी स्पर्धा लगातार 2 वेळा जिंकणं असणं. यावेळेला बॅट फिरवली आहे परंतु बॉलचा अंदाज नाही आला आणि रवी बुंबकच्या या ओव्हरमध्ये एक चौकार आला खरा, परंतु कमबॅक केलंय त्यांनी आणि या ओव्हरमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात रवी बुंबक यांनी आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती यस. अजित मोहिते यांनी लगातारचे 2 मालिकावीराचे पुरस्कार देखील मिळवले होते आणि आज त्यांची जयंती, आज त्यांचा वाढदिवस देखील आजच्याच दिवशी असायचा विक्रांत केणे यांचा आणि आज त्यांच्याच नावाने संघ पाहायला मिळतोय आणि या मैदानात या टीमने देखील खूप चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु आज पाहिजे समोर NSP ब्रह्मासारखा संघ या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. प्रथमेश पवार नानाच्या बॅटिंगच्या या हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी ही फलंदाजी केली आहे, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक म्हणतात ना ते या ठिकाणी पाहायला मिळाले आणि मेरिट वरचं क्रिकेट काय असतं, जसा बॉल तशी दिशा, हे या ठिकाणी प्रथमेश यांनी केलं. बॉल फिरलेल्या बॉलला फिरवणं ते सुद्धा प्रेक्षकांमध्ये ते सुद्धा पाहायला मिळालं. संतोष आलेत बॉलिंगला. यावेळेला मात्र फायनलिंगच्या क्षेत्रात हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल मात्र सीमारेषा दिशेने निघालाय आणि तिकडे 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे आता 48 धावांवर. संतोष जाधव कोकिवरे वसईचे असणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष जाधव पिण्या या नावाने देखील ओळखले जातात गोलंदाजीसाठी. या वेळेला आपण पाहू शकता ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि तिकडे जर पाहिलं तर एका धावेने 49 धावांवर ही धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर सुनील चावरी, दुसऱ्या बाजूला प्रथमेश पवार. नाना प्रथमेश खेळत आहेत 42 धावांवर. आणखीन एक अर्धशतक या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळणार का ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. परंतु गोलंदाजीसाठी वेगवान गोलंदाज म्हणून संतोष जाधव यांचं देखील नाव घेतलं जातं. विजय जाधव, संतोष जाधव या 2 बंधूंना आपण पाहिलं वसई परिसरातून कित्येक वर्ष खेळताना. वसई, विरार या परिसरामधून एक खेळाडू येतात, जसे सुमित ढेकळे देखील नालासोपाराला बिलॉंग करतात. 2 मोठ्या टीम एकमेकांच्या विरोधात सध्याच्या घडीला आपण पाहतोय.
यावेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय थोडासा, परंतु हा बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होईल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि अंदाज घेतला. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर अतिशय तत्परतेने त्या ठिकाणी रवी लिंगाला आले होते आणि त्यामुळे तिकडे एकाच धावेवर समाधान देखील मानावं लागतं. धावसंख्या झाली आहे ती 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अर्धशतक धावसंख्येचं पूर्ण होत आहे या ठिकाणी. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघाचं. नाना खेळतायत 42 वर. यावेळेला बिगिट केला जातोय नानाच्या बॅट मधून. आणखीन एक हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर. धन्यवाद डीजे. प्रथमेश पवार 48 धावांवर बॅटिंग करतायत. आणखीन एक, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अर्धशतक पठ्ठ्याने ठोकलंय. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त तंत्रशुद्ध बॅटिंग आणि प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळत असताना अर्धशतक झळकावलंय प्रथमेश पवार. नाना, शिवडी, मुंबई. डीजे डीजे नाना यावेळेला फुलटॉस डबल माइंड झाले आज स्ट्रोक खेळताना. आणि इकडे जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. अर्धशतकामध्ये 8 षटकारांचा समावेश आणि ही त्यांच्या खेळीचं वैशिष्ट्य होतं. ओव्हर संपल्या 4 आणि विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघ धावसंख्या झालेली आहे ती 63 धावा धावफलकावर. NSP ब्रह्मा या टीमच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ओव्हर अजूनही बाकी आहे. याही वेळेला जर पाहिलं तर प्रथमेश यांच्या बॅट मधून हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. या वेळेला येणार आहेत धावा 4 चौकार. या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत दाखल होणाऱ्या दोन्ही संघांसाठी या स्पोर्ट्स कडून टी शर्ट्स असतील. हो, या वेळेला मात्र खेळायचं होतं. स्ट्रोकला पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलच्या उसळीचा अंदाज नाही आलाय. धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी एक मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न, परंतु इकडे हिट नाही होऊ शकले आणि लगेच तिसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. चौथीचा प्रयत्न होईल का? यस, कॉल तर चौथीचाच दिलाय आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नात येते विकेट. 3 धावा तर मात्र या ठिकाणी मिळणार आहेत. या ठिकाणी उल्व्याचे नामवंत उद्योजक तथा समाजसेवक स्वप्नील पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या नगरसेवक चषक शिरवणीमध्ये उल्वे प्रांतातील नामवंत असे उद्योजक आणि समाजसेवक स्वप्नील पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आम्ही करत आहोत नगरसेवक चषकात आपलं हार्दिक 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 स्वागत. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आणखीन एक, प्रथमेश पवार. नाना काही थांबायला तयार नाहीये का? ISPL ची ट्रॉफी जिंकली होती या कॅप्टनने आणि बेस्ट बॅटर सुद्धा ठरले होते प्रथमेश पवार. आणखीन एक करतायत वार, येतोय षटकार.
डीजे डीजे आणखीन एक. हो 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 हो, हवाई यात्रा काय थांबायला तयार नाहीयेत. नानाची बॅट आणि आजूबाजूची झाडं देखील आता नानाला म्हणत असतील किती पानं पाडशील, एवढे षटकार मारलेत नानाने. डीजे 74 धावांवर बॅटिंग करतायत. टीमची धावसंख्या 82 आणि नानाचे 74. आणखीन एक. यावेळेला पॉइंटची दिशा निवडली गेलेली आहे. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात मात्र रनआउटची विकेट आली आहे. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर सुतार साहेब यांच्याकडून प्रेक्षकांसाठी पर्वणी आली आहे. प्रेक्षकांनी जर कॅच घेतली तर 1000 रुपयाचा पुरस्कार, षटकारामध्ये कॅच घ्या आणि 1000 रुपयाचा पुरस्कार मिळवा. क्रिकेट प्रेमी, नगरसेवक, नवी मुंबई महानगरपालिका आणि या स्पर्धेचे आयोजक त्यांच्याकडून पुरस्कार आहे. आता मात्र ज्या ठिकाणी षटकार जातात अशा प्रांतात थोडीशी गर्दी व्हायला हरकत नाहीये, कारण कॅच घेतल्यावर 1000 रुपयाचा पुरस्कार मिळणार आहे. नाना 75 वर खेळतायत. आणखीन एक. याही वेळेला बॉल सीमारेषा ओलांडताना पाहिला मिळतोय. 6-6-6 षटकार. काय बॅटिंग होते सध्याच्या घडीला आणि नानाने केलेली ही बॅटिंग टीमला 89 वर घेऊन गेली. आणि 90 धावांची आवश्यकता आहे. या पठ्ठ्याने जर पाहिलं तर 11 षटकारासह 81 धावांची खेळी केली आहे. आणि प्रेक्षकांनो, एकदा प्रथमेश पवार यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवलीसाठी मात्र एक जबरदस्त खेळी केली आहे. प्रथमेश पवार नाना. टेनिस बॉल, रबर बॉल, लेदर बॉल, क्रिकेट मधील खणखणणारं नाणं आणि नाण्याचं नाव प्रथमेश पवार नाना. आणि प्रत्येक फटका हा दर्जेदार होता, क्रिकेटच्या पुस्तकातला होता आणि बऱ्याचसा म्हणजे नवोदित खेळाडू त्यांना शिकवणारा होता. आणि त्यामुळे हा खेळाडू काहीतरी खासच आहे आणि म्हणूनच या खेळाडूची बात न्यारी आहे. मुंबईपासून दुबईपर्यंत खेळाडूची चर्चा आहे प्रथमेश पवार नाना यांची. आणि आज जर पाहिलं तर खूप साऱ्या खेळी त्यांच्या आपण पाहिलेल्या आहेत, परंतु आणखीन एक अजरामर खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. रबर बॉल क्रिकेटमध्ये, पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये 81 धावांची खेळी प्रथमेश पवार नाना यांनी केलेली आहे. प्रथमेश पवार नाना यांची खेळी आणि त्याच्या हायलाइट्स देखील आपण या ठिकाणी जरूर पाहणार आहोत. गोलंदाज रवी बुंबक 2 ओव्हर 20 म्हणजे खूप चांगली गोलंदाजी. नानाच्या फलंदाजीच्या हायलाइट्स पाहू. कव्हरच्या दिशेने मारलेला हा लॉफ्टेड फटका, ज्याच्यामध्ये देखील खूप चांगलं फुटवर्क होतं. या फटक्याला जर पाहिलं तर ओव्हर पिच होता, समोरच्या दिशेने उडवला. यावेळेला बॉल वळलेला बॉल थोडासा मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल करताना पाहायला मिळाले. यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक बॉल जो थोडासा पुढे होता त्याला कव्हरच्या दिशेने मारताना पाहायला मिळाले. आणि पुन्हा एकदा वळण घेतलेल्या बॉलला मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. नानाचे षटकारांची मालिका आणि त्याच्या हायलाइट्स या ठिकाणी tenniscricket.in वर आपण पाहतोय. आणि डोळे दिपवले या खेळीने प्रॉपर टायमिंगवर. रबर बॉल क्रिकेटला ताकदीची आवश्यकता नसते, आवश्यकता असते ती टायमिंगची. आणि नानाने पुन्हा एकदा आज इकडे सिद्ध केलेलं आहे. फॉर्मॅट कोणताही असू देत, तुम्ही तंत्राशी तडजोड करू नका आणि तंत्र जर तुमच्याकडे असेल तुम्ही यशस्वी होऊ शकता. आज मात्र प्रथमेश पवार नाना या ठिकाणी सिद्ध करताना पाहायला मिळाले.
दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत, ज्या ठिकाणी आपण पाहू शकता एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आपण प्रथमेश पवार नाना यांची जबरदस्त बॅटिंग पाहिली, परंतु आता जर पाहिलं तर बाहुबलीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जोडीला काळा चौकीचा स्टार मंदार गुरव यांना देखील पाहणारा, तर वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा नवी मुंबई एक्सप्रेस, भारतभर चर्चा आहे विकी भोईर या नावाची, आणि आता त्यांनाच या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. परंतु सुमित ढेकळे हे एक असं नाव आहे ज्या म्हणजे मागील मॅचमध्ये 87 धावांचा पाठलाग आपण 2 बॉल राखून पाहिला. आता जर पाहिलं तर 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया विघ्नेशजी, दुपारनंतर जर पाहिलं तर वातावरणच बदलून गेलं इकडे. डेफिनेटली धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय आणि 3 अर्धशतकं आपल्याला पाहायला मिळाली. दिनू कांबळेचं अर्धशतक असेल, त्याचबरोबर नुकतंच प्रथमेश पवार नाना यांचं अर्धशतक पाहू शकाल. केतन म्हात्रे यांचं देखील अर्धशतक. पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफस्टंबर मारा ठेवला गेलाय. विकी पंढरीनाथ भोईर धारावी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय. अगदी या खेळाडूने देखील आपल्या वेगाच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेत, असा गुणवान खेळाडू आहे. इथे लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केले गेले. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. बघा 89 धावा आहेत, 87 धावा देखील चेस होताना पाहायला मिळाली. आणि दुपारचं सत्र, सकाळच्या सत्राच्या 2 मॅच आपण पाहिले तर चंदू सर काहीशा लो स्कोर पाहायला मिळाले. पहिल्या मॅचमध्ये 31, त्यानंतर 51. पण जसजसे दुपार जशी सकाळ पूर्ण झाली त्यानंतर मात्र दुपारच्या सत्रामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाहायला मिळाला. आणि या मॅचमध्ये देखील प्रथमेश पवार नाना याने अप्रतिम बॅटिंग केली. ऑन साइडला चांगला फटका आहे, गॅपमध्ये आहे, अगदी ताकदवान फटका बाहुबलीच्या बॅटमधून, सुमित ढेकळेच्या बॅटमधून येतोय. या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. थँक्यू व्हेरी मच. धावा जरी 89 असतील तरी धावा होऊ शकतील, त्यासाठी एक पार्टनरशिप, त्यासाठी एक अँकर इनिंग करणं गरजेचं आहे. आपण हा स्ट्रोक पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. ऑन ड्राय केलाय अंकुर सिंगच्या वाक्याबाहेर. शॉट अंपुल केलाय, फटका मिड विकेट रिजन मध्ये, सीमारेषे पलीकडे सुमित ढेकळेच्या बॅटमधून येतोय पहिला मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. थँक्यू व्हेरी मच. 89 धावा जरूर आहेत चंदू सर, पण या धावांचा पाठलाग करण्याची सुरुवात मात्र झाली आहे. एक चौकार, एक षटकार लगवला जातोय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर, 11 या आकड्यावर 11 धावा राफल कर लागलीत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर व्हाईट बॉल आला, त्यानंतर षटकार आणि चौकार. म्हणजेच इरादे स्पष्ट केले आहेत आणि पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना सुमित ढेकळे. नक्कीच खूप चांगली, म्हणजे प्रथमेश पवार नानाला पाहिलं, आता वेळ सुमितची आहे आणि तेच आता इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला बॉल आहे, गती कमी केली आहे, अपील थोडीशी केली होती, आत्मविश्वास तितकाच कमी होता. डॉट बॉलची सांगता होते. या मॅचमध्ये प्रत्येक डॉट बॉल हे विजयाचं समीकरण बदलेल, मॅचचं इक्वेशन बदलेल. त्यामुळेच डॉट बॉलचे पर्सेंटेज हे मात्र घातक ठरेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 11 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, लाईन पाहावी लागेल, ऑप्शनच्या बाहेर, खूपच बाहेर चेंडू पिचिंग केला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. विकी पंढरीनाथ भोईर, धारावे गाव म्हणजेच मच्छिंद्र स्मृती धारावे, जो ग्रामीण क्रिकेटचा नंबर 1 संघ या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा मानला जातोय. आणि त्या टीमला नंबर 1 बनण्यामागे विकी भोईर, सचिन नाईक, भावेश नाईक असेल, धीरज भोईर, या सगळ्या मंडळीने खूप चांगला खेळ केला. खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, एकच धाव मिळते. पहिल्या षटकाची सुरुवात जर पाहिली तर 13 धावा धावफलकावर लागलेत. 90 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे उच्चांक गाठला या 5व्या मॅचमध्ये. आणि 5व्या मॅचमध्ये हा उच्चांक मोडीत काढेल की काय, कारण की 87 धावा चेस होताना पाहायला मिळाल्या. त्यामुळेच ह्या धावा देखील चेस होऊ शकतील असा सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्न निर्माण होत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू, सॉफ्ट हँडने फटका खेळलाय. मंदार गुरव ऑन साइडला जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर.
14 धावा दाखल करावं लागलेत. चला पुन्हा एकदा जाऊया, काही सन्मान आहेत त्या सन्मानाकडे वळूया. येस, काही सन्मान आपल्याला व्यासपीठावरती करायचे आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. उपस्थित झालेल्या मान्यवरांचा सन्मान आपण करतो. सर्वप्रथम व्यासपीठावर आपण पाहतो स्वप्नील पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी विनंती करेन ज्ञानेश्वर दादांना की आपण आपले शुभ हस्ते आमच्या या विभागातील नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यसम्राट डॅशिंग नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आज आपण या ठिकाणी खेळतोय, त्यांच्या शुभ हस्ते स्वप्नीलजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर क्रेस्टार कंपनीचे CEO सन्माननीय रोहितजी भगत यांचा सुद्धा शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करीत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने यावं आपण. रोहितजी, आपला सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी आदरणीय नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. आपलं मनापासून धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शविली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर जय मल्हार हॉटेल आज उल्वे यांच्या माध्यमातून आम्हाला रुचकर जेवणाची मेजवानी चाखायला मिळाली. ते जय मल्हार हॉटेल उल्वेचे प्रोप्रायटर श्री प्रतीक कोळी, किरण मेहर यांचे भाचे आहेत. त्यांचा शुभ सन्मान आज या ठिकाणी केला जाणार आहे. आमच्या क्रू मेंबर आणि ऑफिशियल स्टाफसाठी आज रुचकर नॉनव्हेज जेवणाची मेजवानी आम्हाला चाखायला मिळाली. ते जय मल्हार हॉटेल उल्वेचे प्रोप्रायटर प्रतीक कोळी यांचा शुभ सन्मान, किरण मेहर यांचे भाचे आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद. खूप रुचकर जेवण तुमच्या माध्यमातून आज आम्हाला चाखायला मिळालं. तसेच यश स्पोर्ट्स पनवेल यांच्या माध्यमातून दरवर्षी या स्पर्धेला फायनलमध्ये येणाऱ्या 2 संघांना 12-12 करून 24 टी-शर्ट दिल्या जातात. चंदू सर, त्याचे प्रोप्रायटर निलेशजी सोंडकर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचा देखील हे बघा टी-शर्ट आलेले आहेत. फायनलिस्ट ज्या 2 टीम असतील त्या दोन्ही टीमला दिल्या जातील या आकर्षक जर्सीज. आणि त्या निलेशजी सोंडकर यांच्या वतीने सन्मान स्वीकारण्यासाठी मी प्रथमेश कोळी यांना विनंती करेन, परंतु या ओव्हरनंतर आपण तो सन्मान करणार आहोत. षटक क्रमांक 2 ऐश्वर्या सूर्ये गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इथे पाहू शकाल ऑप्शनवर सातत्याने मारा ठेवला जातोय, पण लाईनवर दिशापासून कुठेतरी भरकटत असताना 16 धावा दाखल करल्यात. आपण जर पाहिलं तर 19.30 सरासरीने ह्या धावसंख्या उभारायचे. 90 धावांचं टार्गेट आहे. एक मोठं टार्गेट उभं केलं आहे. आणि मंदार गुरव इथे देखील स्ट्रगल करत असताना स्ट्राईक रोटेट करावं लागेल. सुमित ढेकळीला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावी लागेल. एक अँकर इनिंग कोणाला तरी करावा लागेल. बघा, मोठमोठ्या धावाचा पाठलाग करत असताना सुरुवात फार इम्पॉर्टंट असते चंदू सर. ती सुरुवात इथे चांगली होणं अपेक्षित असेल. फुलरलेनचा चेंडू थ्रू द कव्हर, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच होईल ड्रॉप. दरम्यान काय इशारा दिला जाईल? यस, षटकार लगवला जातोय. मंदार गुरवच्या बॅट मधून येतोय एक अफलातून स्ट्रोक षटकार. थँक्यू व्हेरी मच. लोअर फुलटॉस चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. खबर रिझनमध्ये षटकार लगवलाय. 6 धावांच्या टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना अगोदर टप्प्याचा बॉल अगोदरच बॅट फिरवली आली आहे. अपील केली आहे, पण कुठलाही इंटरेस्ट अंपायरने दाखवला नाही. चांगली गोलंदाजी ऐश्वर्या सूर्ये गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. एक अनुभवी गोलंदाज आहे आणि षटक क्रमांक 2 हाताळत असताना अतिशय धारदार गोलंदाजी करतोय. दोन्ही अंपायर सल्ला मसलत करत असताना खूप चांगली अंपायरिंग राहिली आहे. या सगळ्याच अंपायरचं कौतुक करेन. नॉट आउटचा इशारा इथे अंपायरच्या माध्यमातून दिला जातोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशरमध्ये आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुसरा षटकाचा खेळ सुरू असताना इथे देखील बाउन्सर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. मंदार गुरव, सुमित ढेकळे
यांकडे क्षमता आहे. एक चांगली पार्टनरशिप, एक चांगला स्कोर उभा करावा लागेल. 90 धावांचा पाठलाग करत असताना पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, पुन्हा एकदा थ्रू द कव्हर, चेंडू जातोय, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. मंदार गुरवच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक लाजवाब दर्जेदार कव्हर ड्राय चेंडू, सीमारेषा पार, षटकार. विघ्नेश सर, अशा प्रकारचे स्ट्रोक आले तर मॅचमध्ये टीम कमबॅक करू शकते आणि मंदार आणि सुमित यांच्याकडे ती क्षमता आहे. आणि या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता धावसंख्येचा पाठलाग देखील होऊ शकतो. डेफिनेटली चांगली बॅटिंग करत असताना अगदी लोअर फुलटॉसच्या चेंडूला कव्हर रीजनमध्ये चांगल्या पद्धतीने पाठवलाय. चला सुमित, भरपूर वेळ वाया जातोय, त्यामुळेच प्रत्येक बॉलची तुम्ही पाहणी करू नका, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चला, मॅच होते सुरुवात. पुन्हा एकदा षटकार लगवला जातो. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर, 19 बॉल आणि 61 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये 20 धावा कराव्या लागतील. मंदार गुरवच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. 6 बॉलचा सामना केला, 13 धावावर तो खेळतोय. सुमित ढेकळेच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान आलंय. टप्प्याचा बॉल, शॉर्ट ऑफ जॅक केलाय, पण इथे झेल आहे की काय याकडे पाहिलं जातं. चेंडू झाडाला ब्रश झाला आहे, तर या षटकार येईल. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. भाग्यशाली म्हणावं लागेल, कारण की हा झेल पकडला होता पण झाडाला स्पर्श झाला, त्यामुळेच षटकार घोषित केला जाईल. मंदार गुरवच्या बॅटमधून येतोय आणखीन एक लाजबाब स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, षटकार. पहा ज्या पद्धतीने ही सुरुवात झाली आहे ना, कारण सुमित आणि मंदार दोघे मैदानाच्या आतमध्ये आहेत. मंदारच्या बॅटमधून 3 षटकार आलेत, सुमित यांच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार आलाय आणि मॅच बनायला सुरुवात झाली म्हणेल. कारण 2 ओव्हरमध्ये 35 धावा होणं म्हणजे NSP ब्रह्मा सुद्धा सांगतात आम्ही प्रयत्न करत आहोत, कारण 3 ओव्हरला 55 धावा करायच्या आहेत. आणि हे असं मैदान आहे विघ्नेश सर, एका ओव्हरमध्ये 20 धावा 25 धावा ह्यासाठी, या मैदानासाठी किंवा या स्पर्धेसाठी नवीन नाही आहेत. त्यामुळे जर अशीच बॅटिंग होत राहिली तर मॅचमध्ये NSP ब्रह्मा सुद्धा येईल. डेफिनेटली या मॅच मध्ये येईल. NSP ब्रह्मा बॉईज वर्सेस आपण पाहू शकाल विक्रांत केणे प्रतिष्ठान डोंबिवली हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर विक्की भोईर, विक्की पंढरीनाथ भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आहे. सुमित ढेकळे आपण पाहू शकाल पाहायला मिळते. खोलवा टप्प्याचा चेंडू, ऑन साइडला फटका दमदार आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रीजनला क्लिअर करणारा सुमित ढेकळेच्या बॅटमधून येतोय. पहिल्याच बॉलवर धमाका चेंडू, सीमारेषा पार, षटकार. व्हॉट अ शॉट. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकळे मैदानामध्ये बरसत असताना 90 धावांचा पाठलाग करत असताना एक दमदार खेळी दोन्ही बाजूने केली जाते. मंदार गुरव त्याच्या समेत आपण सुमित ढेकळेला पाहू शकाल. काय स्ट्रोक लगवलाय, कॅच घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खराब चेंडू, फुलर लेनचा चेंडू आहे. लॉंग स्टॉप रीजन मध्ये चेंडू जाईल. चुका झाली आहेत. नो बॉलचा इशारा ऑलरेडी केलाय. चंदू सर, या प्रेशरमध्ये विकी बोईर कडून चुका होतात. येस, म्हणजे प्रेशर हे भल्या भल्यांना झेपत नाही, किंवा असं काही नाही की जगातला कोणताही बॉलर हा दबावात येऊ शकतो आणि जगातला कोणताही बॅटर हा सुद्धा डॉट बॉल येऊ शकतो. त्यामुळे क्रिकेट आहे आणि प्रत्येकाला मात्र या परिस्थितीतून जावं लागतं, परंतु त्यातून कमबॅक करणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मॅच चांगली सुरू आहे. ज्या पद्धतीची सुरुवात केली आहे ना, जशास तसं प्रत्युत्तर आहे. मला वाटतं लगातार 3रा मुकाबला जबरदस्त होणार आहे. टेट फॉर टॅट. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. त्याच रिझन मध्ये मंदार गुरवच्या बॅट मधून येतोय 3रा अफलातून नेत्रदीपक फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. हो, म्हणजे पहा इकडे जर पाहिलं तर 14 बॉल झालेत आणि 14 बॉलमध्ये 49 धावा झाल्या आहेत. प्रेक्षक या मैदानात काय येतात, त्यांना अशा प्रकारच्या मॅच पाहायला मिळतात आणि ही या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. काय इनसाइड आउट खेळलाय मंदार गुरावने. डोळ्यांचं पारणं फेडणारं क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे. लक्ष मोठं आहे परंतु पाठलाग तर सुरूच आहे. वाह, दर्जेदार स्पर्धा. तर विनंती असेल, चारही टीमचे पहिलेचे 4 संघ जिंकलेले आहेत, त्या चारही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे आपण या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचं आहे. या ठिकाणी आता ड्रॉ केला जातोय आणि लगेच टॉस सुद्धा केला जाणार आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. कारण यानंतरची जी मॅच असेल, कारण नो डाऊट या मॅचमध्ये जो कोणी संघ जिंकणार आहे
तोच मात्र जास्त धावसंख्येवाला असणार आहे आणि तोच क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे उर्वरित 4 टीमचे कॅप्टन त्वरित या ठिकाणी दाखल व्हा. या स्पर्धेचा नियम होता जो हाईट स्कोर करेल पहिल्या फेरीमध्ये त्या संघाला बेनिफिट असेल. या संघामधून जो संघ जिंकेल त्या संघाला एक ॲडव्हान्टेज असेल आणि त्याच दरम्यान विक्की भोईरचं कमबॅक, ज्या पद्धतीचं कमबॅक करणं गरजेचं होतं. मंदार गुरव जो घातक ठरवत होता, जो डोकेदुखी ठरवत होता, ते घातक आणि तो डोकेदुखी फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. पहिला धक्का लागतोय टीमला आणि फलंदाज मंदार गुरव बॅक टू द ग्राउंड. परंतु मॅच पहा काय रंगात आली आहे. 49 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत आणि 15 बॉलचा खेळ झालाय. 15 बॉल अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 41 धावांची आवश्यकता, म्हणजे मोठा पल्ला गाठलाय, त्यापेक्षा कमी पाहिजे. परंतु इकडे मंदारचं बाद होणे महत्त्वाचं आहे आणि आता पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आणि दोन्ही टीमचे 4ही टीमचे कॅप्टन, शेवटचा कॉल, आपण जर उपस्थित नसाल तर प्रातिनिधिक स्वरूपात इकडे या ठिकाणी या ड्रॉ केला जाईल. तर इकडे FM कांधारी किंगचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. उर्वरित 3ही टीमचे कॅप्टन त्वरित या ठिकाणी दाखल व्हा. विकेट प्राप्त झाली आहे. 49ची भागीदारी पाहायला मिळाली. मंदार गुरव 9 बॉलमध्ये 25 धावांचं योगदान दिलं. विकी भोईरला मिळते सफलता. थोडासा खर्चिक ठरलाय. 9 बॉलमध्ये 28 धावा खर्च केल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक घरत आपण पाहू शकाल. प्रतीक घरत येत आहेत. वसई परिसरातील ख्यातनाम खेळाडू आहेत. लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक मोठं नाव आहे. चला, विनंती असेल या ठिकाणी सर्व कॅप्टन त्वरित दाखल व्हायचंय. डॉट बॉलची सांगता होतीये. विकी भोईरचं कमबॅक. अगो टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय. प्रतीक घरतच्या बॅटमधून येतोय मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा षटकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. ही मॅच सुद्धा त्याच पद्धतीने आता सुरू असताना पाहायला मिळते आपल्याला. हा एक मोठा हल्ला चढवलाय प्रतीक घरतने आणि इकडे एक सांगतायत आम्ही मॅच सोडलेली नाहीये. परंतु इकडे आता माझ्या मते विक्रांत केने प्रतिष्ठानलाही देखील कमबॅक करण्याची आवश्यकता आहे, कारण मॅच दर्जेदार होते. यस, एखादे विकेट प्राप्त झाली तर कमबॅक नक्कीच करेल. षटकार आलाय. विक्की भोईर एक्सपेन्सिव्ह ओव्हर हाताळत असताना 3 षटकार या षटकामध्ये. आणखीन एक चांगला बॉल अपस्टंपवर मारा ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेलंय. 3रं. यस, रिव्ह्यू मागितलाय बॅट्समनने. यस, वाईटसाठी रिव्ह्यू मागितलाय आणि थर्ड अंपायर आमचे शशी मेहर सर देखील आहेत. पाहणी करत असताना tenniscricket.inच्या माध्यमातून 10 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा दाखवली जाते. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे विघ्नेशजी, आणि प्रत्येक टीम जर पाहिलं तर चांगल्या तयारीनिशी आली आहे. आपल्याला हवे ते बॉलर, हवे ते बॅटर त्यांनी आणलेत आणि त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. शशी मेहर सर पाहणी करत असताना वेगळ्या अँगलने पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले दाखवलं जात आहे. फेअर डिलिव्हरी असा निर्णय आलाय अंपायरच्या माध्यमातून आणि अशा तऱ्हेने डॉट बॉलची सांगता होते. 3 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 55 या आकड्यावर. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये गरज आहे 35 धावांची. चंदू सर काय म्हणाल, कशा पद्धतीने हे मॅचकडे पाहतोय? एका ओव्हरमध्ये 20, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 असं काही कॅल्क्युलेशन बॅट्समनचं सुरू असेल? नक्कीच. आणि कारण ज्या पद्धतीने 12 बॉलमध्ये 35ची ही मॅच आहे, मला तर या मागच्या 2 मॅच जशा रंगला अशीच एक मॅच आणखी एक रंगताना पाहायला मिळेल. कारण प्रतीक घरत देखील लेदर बॉल क्रिकेट मोठे प्लेयर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी खेळतात. सुमित डेकडे मुंबई प्रीमियर लीग खेळले. त्याचबरोबर जर पाहिलं तर ISPL मध्ये देखील चेन्नई सिंगमचे कॅप्टन राहिलेले आहेत. रूट मोबाईलला क्रिकेट खेळतात. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अंकुर देखील एक मोठे खेळाडू आहेत आणि लेदर बॉल क्रिकेटचं देखील एक मोठं नाव आहे. पहिला बॉल अगदी सोडून दिलाय. लाईन मिस केली. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. यस, अंकुर सिंग कॅप्टन आहे आणि अंकुर सिंग देखील पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची एज आपण बघू शकाल. कव्हर रिझनमध्ये चेंडू जातोय. प्रथमेश नाना बॉल खाली येतील तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. अंकुर सिंगचा विचार केला तर IPL मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी देखील आधी नेट बॉलर म्हणून त्यांचं आपण कामगिरी पाहिली. त्याचबरोबर
ISPL ही स्पर्धा देखील पाहायला मिळाली. ॲज अ कॅप्टन म्हणून ते देखील खेळताना दिसते आणि लेदर क्रिकेटचा भरपूर या खेळाडूंकडे देखील अनुभव आहे. त्यामुळेच एक चांगली फाईट पाहायला मिळेल. दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. इक्वेशन आहे 11 बॉल 33 धावा. आखो टप्प्याचा बॉल प्रत्येकच्या बॅटमधून येतोय. मिड विकेटला क्लिअर करणारा आणि आयवा कॅच पकडली गेली आहे. 1000चं कॅश प्राइज इथे दिलं जाईल ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून. आणि हा भाग्यशाली विजेता म्हणजेच रविवार आज सुटली म्हणायची. आणि असे अनेक प्रेक्षक असतील की आज कुठे नाही कमाई करता आपण या मैदानात यायचं आणि या मैदानामध्ये आपण हे कॅच पकडून कमीत कमी घरच्यांसाठी 1000 रुपये तरी घेऊन जाऊ. षटकार आलाय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. टॉट बॉलची सांगता होतीये. 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 9 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. या 1000 रुपये मिळालेत. हां इकडं समोर कॅमेऱ्यात थोडा कॅमेरा घ्या इकडं. हां 1000 आज मिळालेले आहेत. संडे आहे. काय म्हणशील? कॅश पकडलीस 1000 मिळालेत. आता या 1000चं काय होणार आहे? सध्या नको नंतर सांगते. अरे नंतर नाही. प्रेक्षक आयवा कॅश सांगितले आपण ना. 1000 दिलेत भाऊ तुला. अजून एक घेते. कामावरून डायरेक्ट आला इथं. बघा व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मॅच अगदी वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. कारण की 8 बॉल आणि 25 धावा प्रत्येक प्रेक्षकासाठी एक सुवर्ण संधी असेल. जर तुम्ही षटकाराबाहेर जर कॅच पकडताय तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. ज्ञानेश्वरजी सुतार साहेब ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन केलंय. पुन्हा एकदा चेंडू पाहू शकाल. लाईन अँड लेंथ अपस्टंबर मारा ठेवण्याचा प्रयत्न केलाय अंकुर सिंगचा. पण बेस्ट वर्सेस बेस्ट ज्याप्रमाणे चंदू सर म्हणाले होते त्याप्रमाणे हा मुकाबला सुरू आहे. कुणीही हार मानायला तयार नाही. कुणीही मागे हटायला तयार नाही. इतका हाय व्होल्टेज सामना. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. कमी गतीचा चेंडू अंकुर सिंगने आपला अनुभव दाखवलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. सुमित ढेके 9 बॉलमध्ये 19 धावा. आता 7 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू फार इम्पॉर्टंट असेल. इथे देखील मिस होतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल अंकुर सिंगचं. अनेक व्हाईट बॉल हाताळले पण या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या. आता समीकरण जर पाहिलं तर 66 वर 1 गडी बाद. बॅटिंग गरज असताना आपण पाहू शकाल आता गरज आहे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये करायचे 24 धावा. विक्रांत केणे प्रतिष्ठान डोंबिवली वर्सेस NSP ब्रह्मा बॉईज नाला सोपारा असा सामना. चला ड्रॉ सुरू आहे. 4 संघामध्ये ड्रॉ केला जातोय. विरांश प्रतीक कोळी याच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करतोय. चिठी टाक. टाक सगळ्या टाक. टाक. हां 4 कॅप्टन या. एक एक मग 2 घेशील का? एक एक घ्या. गिरीश या. आयुब. तर सामना फक्त चिठ्ठी आपापल्याकडे ठेवा. चिठ्ठी आपापल्यामध्ये ठेवा. चला. येस. चला टॉस करूया आपण लगेचच. आहे विक्रांत चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर आहे. प्रत्येक घरात सेकंडवर पाहायला मिळते. पहिला बॉल शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉट मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू जाईल. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. 5 बॉल मध्ये 4 षटकार लगवावे लागतील. माजी नगरसेवक चषक ही स्पर्धा रंगत असताना तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे. सुमित ढेके मैदानामध्ये आहे. बाहुबली टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली असं त्याला संबोधलं जात आहे. पण आज तशी कामगिरी करावी लागेल. हॅलो. यावेळेस पहिला बॉल आणि
इथे पहिला षटकार येतोय डाऊन द ग्राउंड. सुमित ढेकेच्या बॅट मधून आलाय षटकार. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. सुमित ढेके सेट ऑन फायर. 6 धावाने आपले इरादे स्पष्ट करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 73. आता गरज आहे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. वाह, सुमित ढेकणे जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थिती गेल्या वर्षीची मला विक्रोळीची एक मॅच आठवते. 5 बॉलमध्ये 30 धावा करायच्या होत्या आणि सुमित यांनी लगातारचे 5 षटकार खेळले होते. परंतु ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे, ती स्पर्धा वेगळी होती, ही स्पर्धा वेगळी आहे. आणि विक्रांत चव्हाण यांच्याकडे देखील क्षमता, एक चांगला गोलंदाज आहे DN नगर अंधेरीचा. परंतु सुमितने हा षटकार मारून मॅचमध्ये रंग भरलेत एवढं मात्र नक्की, कारण 4 बॉलमध्ये अजूनही 17 करायचे आहेत. आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच, आणखीन एक जबरदस्त सामना. लगातारचा तिसरा सामना अप्रतिम पाहायला मिळाला. लाजबाब क्रिकेट माजी नगरसेवक चषक या पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा घमासान या मैदानामध्ये रंगत असताना 4 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. स्लिप पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रेशर आणण्यासाठी हा प्रयत्न कॅप्टनने केलाय. बघूया काय घडतंय. विक्रांत केणे प्रतिष्ठान वर्सेस NSP ब्रह्मा बॉईज असा सामना मैदानामध्ये. एकीकडे डोंबिवली तर दुसरीकडे नालासोपारा. यावेळेस फटका पाहू शकाल. नाव आहे टेनिस बॉलचा बाहुबली. सुमित ढेकेच्या बॅट मधून येतोय अफलातून स्ट्रोक. थकेगा नहीं, रुकेगा नहीं, जब तक नहीं जीत मिलती तब तक झुकेगा नहीं साला. वा 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 वा, मॅच मध्ये मात्र रंगत येताना पाहायला मिळतंय. बाहुबली का म्हटलं जातं या खेळाडूला? नाला सोपाऱ्याचा सुपरस्टार आज मात्र नवी मुंबईमध्ये बरसतोय. आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 3 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना पुन्हा एकदा काळजाचे ठोके मात्र धगधग करायला लावणारा सामना. आज मॅचच अशा पद्धतीच्या पाहायला मिळतात. लाईन लागलीये सुपर डुपर हिट मुकाबल्यांची, कारण स्पर्धा ही सुपर डुपर हिट आहे. सुपर डुपर मॅच, सुपर डुपर स्पर्धा. प्रत्येक मॅच ही अखेरच्या क्षणापर्यंत येऊन ठेपली आहे. लाजवाब क्रिकेट. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये बरसत असताना 3 बॉल 11ची आवश्यकता आहे. बॉल सोडून दिलाय. अंपायरचा कॉल येतोय वाईट बॉल. पुन्हा एकदा मॅच वेगळ्या वळणावर येत असताना जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. जो जिंकणारा संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करेल तो क्वालिफाय होईल, तो बक्षीस पात्र होईल. त्यासाठी 3 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. नालासोपारा वर्सेस डोंबिवली. विक्रांत खेडे प्रतिष्ठान हा संघ. यावेळेस सुमित ढेकळे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन ला क्लिअर करणारा येतोय अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट. सुमित ढेकळेचं वादळ या मैदानामध्ये घुंगवत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. प्रथमेश पवार नानाने मगाच सत्र गाजवलं, मात्र या डावामध्ये सुमित ढेकळे टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली आपल्याला बरसत असताना पाहायला मिळतोय. प्रथमेश बराच काळ हवेमध्ये होता, बराच काळ मात्र नानाने प्रयत्न केला, पण या प्रयत्नाला यश येताना दिसत नाही. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू जर पाहिलं तर बाउन्सर पद्धतीचा चेंडू आहे. अंपायरचा काय कॉल येईल? यस, अंपायरचा डिसिजन कडे आपण वाट बघत असताना व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. थर्ड अंपायरसाठी मागणी केली गेली आणि अंपायर आमच्या समेत जुडले गेलेत. शशी मेहर सर, पाहू शकाल काय मॅच आहे सर, काय चित्तथरारक सामना. नक्कीच म्हणतात ना, क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. म्हणजे पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली, बरेच जण म्हटले असतील आता काय या मॅचमध्ये राहिलंय, परंतु क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. दोघांनाही बॅटिंग, दोघांनाही बॉलिंग, दोघांनाही फिल्डिंग, दोघांनाही तेवढ्याच ओव्हर, दोघांनाही त्याच कंपनीचा बॉल, दोघांनाही तेवढ्याच लांबीची बाउंड्री आणि दोघांनाही संधी, आणि ते या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. म्हणूनच म्हटलं जातं की क्रिकेट जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. या मॅच मध्ये पाहू शकाल थर्ड अंपायर साठी मागणी केली जाते आणि अंपायर काय डिसिजन देतील. बघा ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल
कशा पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. अगदी वळला होता चेंडू भरपूर चंदू सर. आणि तो वळलेला चेंडू कशा पद्धतीने हा चेंडू वाईड आहे की लीगल बॉल आहे फार अवलंबून असेल. सुपब डुपब सामना आहे. प्रत्येकाचे हृदयाचे ठोके धडधड करत असताना विक्रांत केणे प्रतिष्ठान NSP ब्रह्मा बॉईज नाला सोपारा हे संघ देखील आहे. आणि अंपायरचा कॉल येतोय फेअर डिलिव्हरी म्हणजेच डॉट बॉलची सांगता होतीये. दोन्ही बाजू चेक केल्या गेल्यात अंपायर शशी मेहर सरांच्या माध्यमातून. आता समीकरण येऊन ठेपलंय. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. चंदू सर काय मॅच आहे काय सामना आहे. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मुकाबला. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 3 धावा डिफेंड झाल्या होत्या. आताच्या मॅच मध्ये 2 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना डॉट बॉल आलाय. आता सुमित ढेकळे ज्याने अप्रतिम बॅटिंग केली 14 बॉलमध्ये 37 धावा. बॅट मधून षटकार चौकाराची आतिषबाजी पाहायला मिळाली. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. अकोटप्प्याचा बॉल इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय पण चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. सुमित ढेकळेची झुंजावात खेळी कुठेतरी अपयशी ठरलाय आणि जवळ आलेली मॅच कुठेतरी निसटली आहे चंदू सर मी म्हणेन. आणि या मॅच मध्ये आपला विजय प्राप्त केलाय विक्रांत केणे प्रतिष्ठान डोंबिवली टीमने आणि सुपर 3 मध्ये प्रवेश केला. अगदी थाटामध्ये हाय व्होल्टेज सामना. चला नुकताच टॉस झालाय आपण वेळ वाया घालवू नका. 4 ओव्हरची मॅच असेल लक्षात गेले. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. चांगली मॅच. चला डोंबिवली टीम तुम्ही टॉस जिंकलाय लगेचच